जे हेटर्स आहेत त्यांनी बल्कमध्ये रिपोर्टिंग केलं आणि बल्कमध्ये रिपोर्टिंग केल्यामुळे ते बॅन झालं किंवा इंस्टाग्रामवरून बंद झालं. यूट्यूब बघणाऱ्यांना जास्त इंस्टाग्राम माहीत असतं नसतं मला नाही माहीत. शेवट दिवस आहे बिग बॉस, त्यामुळे कोण जिंकते हे तर आपल्याला बघायला लागेल. बाहेर एवढं जास्त ट्रोल केलं जाणार आहे बिग बॉसला आणि तन्वीला स्वतःला देखील. तन्वी बिग बॉस 100% जिंकते का काय असंच वाटायला लागले का ते तुम्हाला सांगतो. आणि जर ती जिंकली तर बाहेर एवढं जास्त ट्रोल केलं जाणार आहे बिग बॉसला आणि तन्वीला स्वतःला देखील की त्याची काही सीमाच नाही आहे. का मी सांगतोय, सुरुवात करूया विषयाला. नमस्कार, मी सर्वेश तुमचा यजमान स्वागत करतो. बाय द वे उद्या फायनलला तुम्हाला माहीत असेल उद्या शेवट दिवस आहे बिग बॉसचा, त्यामुळे कोण जिंकते हे तर आपल्याला बघायला लागेल. पण तन्वी जर हा शो जिंकली तर ट्रोलचं भरपूर मोठं कारण होणार आहे. सगळ्यात पहिलं कारण हे आहे की तन्वी ही असं कॅरेक्टर होती जी सुरुवातीपासून विशालच्या गँगमध्ये होती. म्हणजे आता जे विशाल वर्सेस तन्वी चालू आहे बाहेर सगळीकडं की शोमध्ये एकदम रायव्हरली चालू आहे की हे वाद एकदम क्रॉसमध्ये, त्याच ग्रुपमध्ये त्याच विशालबरोबर पहिली मुलगी तन्वीच होती. जेव्हा रुचिता नव्हती, जेव्हा अनुश्री नव्हती, जेव्हा कोणी नव्हतं विशालबरोबर, ते काटा ग्रुप नाही सॉरी आपला टोळी त्या टोळीमध्ये कोणी नव्हतं त्यावेळी हीच होती, तन्वीच होती. तन्वी आणि विशाल हे दोघंच टोळीमध्ये म्हणजे मेन मोरक्या होते. पण जसं अनुश्री मानेचा आणि रुचिताचा आरबी बरोबरचा तो कॉन्ट्रोवर्शियल विषय झाला की लेडीजला झोपेतनं उठवतानाचा चुकीच्या पद्धतीनं हात लावला, अशा पद्धतीचा जो कॉन्ट्रोवर्शियल विषय झाला, त्या विषयानंतर जेव्हा तिला कळायला लागलं की विशाल जो रुचिताला आणि अनुश्रीला आपल्या गँगमध्ये घेतला आहे पण त्या दोघी अशा प्रकारचं बोलत आहे, ती त्यावेळी असा युटर्न मारली की ती त्या डायरेक्ट टोळीतनं बाहेरच पडली. आणि फक्त बाहेर नाही पडली तर डायरेक्ट टोळीचा विरुद्ध जो होता म्हणजे आरबी राकेश बापट, डायरेक्टली त्याला जाऊन मिळली आणि पूर्णपणे क्रॉस झाली विशालच्या ग्रुपबरोबर. त्यामुळे ते खूप तिला ट्रोल केलं जाते की सुरुवातीपासूनच ती विशालच्या गँगमध्ये होती, पण जसं तिला हवामानाचा अंदाज जसा लागतो तसा तिला अंदाज लागला की नाही कुठं तर चुका लागले, कुठं तर घोडं पेंड खायला लागले, कुठं तर पाणी मुरायला लागले, भरपूर आहेत माझ्याकडे अशा, सोडू द्या. पण असं जेव्हा तिला कळालं तेव्हा 100% ती युटर्न मारली आणि बरोबर ग्रुप चेंज केली. त्यामुळे हा एक खूप मोठा वादाचा विषय असू शकतो. त्यातल्या त्यात तिचं फॅन फॉलोईंग देखील भरपूर आहे आणि तिचं इंस्टाग्राम अकाउंट बंद झालं आहे. हो, भरपूर लोकांना माहीत नसेल, यूट्यूब बघणाऱ्यांना जास्त इंस्टाग्राम माहीत असतं नसतं मला नाही माहीत, पण तन्वी कोलतेचं ऑफिशियल जे इंस्टाग्राम अकाउंट होतं ते बॅन झालं, ते बंद झालं. कशामुळे बंद झालं नाही माहिती. भरपूर ठिकाणी चर्चा अशी पण आहे की जे हेटर्स आहेत त्यांनी बल्कमध्ये रिपोर्टिंग केलं आणि बल्कमध्ये रिपोर्टिंग केल्यामुळे तन्वी कोलतेचं अकाउंट जे आहे ते बॅन झालं किंवा इंस्टाग्रामवरून बंद झालं. ते मलाही वाईट वाटलं, कारण असं कधीच करू नये. एक आर्टिस्ट आहे जी घराच्या आतमध्ये खेळते आहे, बाहेर तिला माहिती नाही जे अकाउंटबरोबर काय चालू आहे काय नाही, तिची टीम हँडल करते आहे, पण असं बल्कमध्ये हेट करून किंवा बल्कमध्ये रिपोर्टिंग करून डायरेक्ट अकाउंट तिचं उडवलं गेलं हे खरंच खूप वाईट आहे. असं कुठल्याच कलाकाराबरोबर व्हायला नको. बाकी नो हेट, आपण हेट नाही करत, आपण फक्त मजा करतो. त्यामुळे तिचा अकाउंट बॅन झाल्यानंतर तिची खूप जास्त मोठी ऑडियन्स जी सोशल मीडियावरती तिला सपोर्ट करायची ती डाऊन झाली, ती खूप कमी झाली. कारण तुम्हाला माहिती आहे बिग बॉस भरपूर वेळा कॉपीराईट स्ट्राईक मारतं किंवा भरपूर वेळा माझ्या स्वतःच्या व्हिडिओला पण इंस्टाग्रामला पडले होते. तुम्हाला माहिती आहे माझं यजमान नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे तुम्हाला आठवत असेल, त्याच्यावर पण याच कारणामुळे स्ट्राईक बसली होती की बिग बॉसच्या क्लिप्स ज्या आहेत त्या क्लिप्स ॲज इट इज आपण वापरू शकत नाही. मग जेव्हा कंटेस्टंट घरामध्ये असतो त्याच्या फॅन्सना रील्स हव्या असतात आपल्या म्हणजे आवडत्या कंटेस्टंटला सपोर्ट करण्यासाठी. त्या रील्स किंवा ते ओरिजिनल व्हिडिओ फक्त आणि फक्त बिग बॉस मराठीचं ऑफिशियल अकाउंटच अपलोड करतं. आणि जेव्हा ऑफिशियल अकाउंट अपलोड करतं तेव्हा त्याला मेन्शन करण्यासाठी रिअल आय डी लागते. तन्वी कोलतेची रिअल आय डी बॅन आहे. त्यामुळं मोठा जो वर्ग होता तन्वी कोलतेचा फॅन फॉलोईंग वर्ग, त्यांच्यासमोर तन्वी कोलतेची आय डी बॅन झाल्यामुळं जे ओरिजिनल क्लिप्स आहेत बिग बॉसचे ते येऊच शकले नाहीत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी असं झालं की जेवढा मिळायला पाहिजे होता हाईप तसा मिळाला नाही. आणि हे माहीत असून जर तन्वी कोलते जिंकली तर ट्रोलचं कारण नक्कीच बनेल. त्यानंतर अजून एक विषय म्हणजे रेवा घरातनं जेव्हा बाहेर गेली, आता रिसेंटली रेवा घरातनं बाहेर गेली, ती बाहेर गेल्यानंतर तन्वी खूप थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल बोलली गेमबद्दल की गेममध्ये धक्काबुक्कीमुळंच लोक इथंपर्यंत आलेत, म्हणजे ती विशाला बोलत होते. आणि रेवा जी आहे ती धक्काबुक्कीमुळं बाहेर गेली आणि धक्काबुक्कीमुळं या गेमला इथं आणून सोडले किंवा विशालला इथं आणून सोडले अशा प्रकारचं, म्हणजे असं एक एक्झॅक्ट नाही पण अशा टाईपचं काही वक्तव्य नसतं, ते वक्तव्य असतं सॉरी, तर ते बोलणं तन्वीनं केलं होतं आणि त्यामुळं तिला बरंच हेट मिळालं होतं. फायनलच्या एवढ्या जवळ येऊन परत एवढं ट्रोलला सामोरं जाणं किंवा एवढं हेट मिळणं हे लई अवघड असतं आणि हे तन्वीला थोडंसं हार्ड जाणार आहे. एवढं 100% जिंकू शकते का, तर तिची शक्यता मला तर वाटते ती 80% ती जिंकेल. आता का जिंकेल याचं पण कारण आहे, ती खेळत आली आहे. म्हणजे असं पण नाही की तिला जिंकवलं चाललं आहे, ती खेळत आली आहे. पण एक साईडला रुचिताचा इंटरव्ह्यू जर आपण बघितलं, रुचिताच्या इंटरव्ह्यूमध्ये तिनं बेधडक क्लिअर बोलली होती की तन्वी किंवा आरबी ह्या दोघांना बिग बॉसमध्ये खूप सपोर्ट केला जातो. जे आतमध्ये रूम असते त्या रूममध्ये बोलवून बोललं जातं.
कंटेस्टंटसोबत बिग बॉस स्वतः बोलतात. त्या रूममध्ये आरबीला आणि तन्वीला बऱ्याच वेळा बोलवलं जाते. त्यांना भरपूर काय काय सांगितलं जाते, काय नाही सांगितलं जाते कुणाला माहीत नाही. रुचितानं याच्या पुढे जाऊन एवढं देखील बोललं की तन्वीला एवढं चांगलं, एवढं सो कॉल्ड खूप छान दाखवलं जातं शोमध्ये, पण ती जे आहे ते खूप चुकीच्या गोष्टी करते. म्हणजे नंदू फुप्पू मत करणार तो विषय देखील रुचितानं बोलली की ती करते, त्यामुळे मला आवडत नाही. तो पर्सनल विषय आहे, ती करेल नाही करेल तो तुझा पर्सनल विषय आहे, त्यात काय प्रॉब्लेम नसतो. तिला आवडलं ती केली. पण रुचितानं ह्या देखील गोष्टी रिव्हील केल्या की लिमिटपेक्षा खालच्या म्हणजे आई बहिणीवरनं घाण शिव्या दिल्या जातात, पण त्या शिव्या अजिबात दाखवत नाहीत. दनादन शिव्या दिल्या जातात, अजिबात दाखवत नाही. मग काइंड ऑफ असं वाटतं की या सगळ्या गोष्टीनंतर जर तन्वी जिंकली तर कुठंतरी सॉफ्ट कॉर्नर किंवा कुठंतरी चांगला स्वभाव किंवा चांगलं सपोर्ट म्हणू शकतो आपण बिग बॉसचा की तन्वीला मिळायला लागला आहे. त्याशिवाय तन्वी जिंकेल असं मला वाटत नाही, कारण गेममध्ये दोन्ही ग्रुपमधले सगळ्यात महत्त्वाचे कंटेस्टंट 2-2 आलेत. एक ह्या साईडला आरबी आणि आपली तन्वी आले, या साईडला विशाल आणि अनुश्री आले. त्यामुळे कोण जिंकेल आणि कोण नाही याचं जरा असं अवघड आहे सांगणं. पण मला असं वाटतंय जर ॲज अ प्लेयर जिंकायचं म्हटलं तर मला पर्सनली वाटतंय की विशाल किंवा अनुश्री जिंकावेत. पर्सनली मला हेट नाही आहे तन्वीबद्दल, तन्वीला मी खूप सपोर्टही केला आहे, आधी तुम्हाला माहीत असेल. आरबीलाही खूप सपोर्ट केला आहे. ज्यावेळी आरबीच्या त्या मॅटरमध्ये कोणी बोललं नव्हतं इंस्टाग्रामवरती, तेव्हा मी व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओला एवढ्या लोकांनी सपोर्ट केला की तो व्हिडिओ मिलियनमध्ये आहे. त्यामुळं असं नाही की मी हेट करतो आहे, मी करायच्या वेळेला सपोर्टही केला आहे. पण आत्ता ह्या घडीला पर्सनल पर्स्पेक्टिव्हनं सांगायचं झालं तर ॲज अ गेम प्लॅनने विशाल आणि अनुश्री कित्येक पटीने तन्वी आणि आरबीपेक्षा पुढे आहेत. त्यामुळं ॲज अ ऑडियन्स किंवा ॲज अ रिव्ह्यूवर किंवा ॲज अ रोस्टर म्हणू शकता, पण काहीही म्हटलं तरी मला असं वाटतं की अनुश्री किंवा विशाल हे जिंकावेत. पण बघू, शेवटी आपल्याला जे वाटतं ते होईलच असं नाही. इथं मी प्रेडिक्शन करणारही नाही आणि मला जर न्यूज मिळाली तर मी ते न्यूज म्हणजे जिथं मला न्यूज मिळते तिथनं मी न्यूज घेणार पण नाही आहे, कारण मला बघायचं आहे पर्सनली ॲज अ ऑडियन्स बघायचं आहे की काय होतं आहे शेवटी. त्यामुळे नक्कीच मी अपडेट देत राहीन, त्यात काय वाद नाही. बाकी तुम्ही बघत राहा. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा की मी आता जे बोललो व्हिडिओमध्ये ते पटतंय नाही पटतंय. चांगलं बोललो असलं तर चांगलं म्हणा, नाही असलं तर शिव्या घाला, काय वॉट एव्हर इट इज. तुमचा मोबाईल, तुमचं बोर्ड, तुमचं चार्जिंग, इट्स ओके. त्यामुळे आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.